क्लास 2 आज आपला 6वा पिरियड आहे आणि आजच्या पिरियडमध्ये आपण पाहणार आहोत छोटा उकार स्वरचिन्ह उ ज्याला म्हणतात छोटा उकार और ह्रस्व उकार. Class 2 in today's 6th period we're going to study the swar-chinha U, which matra is called in Marathi chota ukar or the rasva ukar. Class 2 swar-chinha U means छोटा उकार. In Hindi छोटी ऊ की मात्रा. मराठी मध्ये छोटा उकार or you can say ह्रस्व उकार or you can say पहिला उकार. पहिला means the first one. There are two ukars in स्वर बाराखड़ी, छोटा उकार and मोठा उकार. जैसे हिंदी में छोटी ऊ की मात्रा and बड़ी ऊ की मात्रा. So today we are going to study the छोटा उकार means छोटी ऊ की मात्रा. स्वर चिन्ह छोटा उकार म्हणजेच ह्रस्व उकार. Okay, you can say छोटा उकार. So, see क प्लस उ. क इज अ व्यंजन. क हे व्यंजन आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण उकार दिला सो दॅट्स वाय प्लस उ. सो काय होणार बाराखडी कू. सी द मात्रा इज अपवर्ड आणि जो दीर्घ उकार विच विल गोइंग टू सी द नेक्स्ट 7th पिरियड ते असणारे दीर्घ उकार म्हणजे मोठा उकार. इन हिंदी बड़ी ऊ की मात्रा. ओके पण हा जो आहे तो आहे छोटा उकार, छोटी ऊ की मात्रा. छोटा उकार और द ह्रस्व उकार और द पहला उकार. ओके तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते तुम्ही बोला. छोटा उकार ख. ख प्लस उ खू. ग प्लस उ गू. घ प्लस उ घू. दिस वे ह्याचा जो उच्चार आहे साऊंड आहे प्रोनाउन्सिएशन जे आहे ते अशा प्रकारे करायचं. वी हॅव टू साऊंड दिस लेटर विथ उकार क कू, विथ ख खू, ग छोटा उकार गू आणि घ मोठा छोटा उकार घू. दिस वे. Class 2 now let's read all this व्यंजन with छोटा उकार चिन्ह. ओके तर what I said की जे छोटा उकार आहे is also called ह्रस्व उकार. ठीक आहे तुम्हाला जे नाव कम्फर्टेबल असेल इझी असेल टू से ते तुम्ही वापरा. ओके छोटा उकार और द ह्रस्व उकार और द पहिला उकार. ठीक आहे मॅम इकडे रीडिंग करणार आहे छोटा उकार. क ला छोटा उकार मीन्स इन हिंदी उसे छोटी ऊ की मात्रा विच गोज अपवर्ड. ओके आणि जी मोठी ऊची मात्रा असते म्हणजे दीर्घ उकार इन हिंदी बडी ऊ की मात्रा ते डाउनवर्ड असतं. ओके तर क ला छोटा उकार मीन्स ह्रस्व उकार कू. ख ला छोटा उकार खू. ग ला छोटा उकार गू. घ ला छोटा उकार घू. न्य ला छोटा उकार न्यू. च. च I told you two sound. च and च. So both the way. चू and चू. छ ला छोटा उकार छू. ज. ज and ज both. जू and जू. ज ला छोटा उकार जू and जू. झ ला छोटा उकार झू. न्य ला छोटा उकार न्यू. दिस लेटर आपण हे यूज करत नाही क्लास 2. नेक्स्ट वन ट वर्ग. ट ला छोटा उकार टू. ठ ला छोटा उकार ठू. ड ला छोटा उकार डू. ढ ला छोटा उकार डू. and the last one न. न ला छोटा उकार नू. त वर्ग. ओके त ला छोटा उकार तू. थ ला छोटा उकार थू. द ला छोटा उकार दू. ध ला छोटा उकार धू. न ला छोटा उकार नू. This way you have to read. Okay, next ma'am read करते प. प ला छोटा उकार पू. फ ला छोटा उकार फू. ब ला छोटा उकार बू. भ ला छोटा उकार भू. म ला छोटा उकार मू. नेक्स्ट वन आफ्टर प वर्ग य वर्ग.
ओके. य ला छोटा उकार means ऱ्हस्व उकार or the पहिला उकार यू. र ला छोटा उकार रू. ल ला छोटा उकार लू. व ला छोटा उकार वू. आणि श ला छोटा उकार शू. नेक्स्ट वन श. श ला छोटा उकार शू. स ला छोटा उकार सू. ह ला छोटा उकार हू. ळ ला छोटा उकार ळू. क्ष ला छोटा उकार क्षू. आणि न्य ला छोटा उकार न्यू. Okay, this way you have to read. While reading you have to say कि क ला छोटा उकार कू, ख ला छोटा उकार कू. This way you have to run class 2. Fine? Class 2, let's see the next slide. उकार युक्त शब्द. See down in the yellow color, पहिला उकार. जो आपला उकार आहे स्वर चिन्ह उ, त्याला मराठीमध्ये 3 ways you can read it. You can say छोटा उकार, or you can say ऱ्हस्व उकार, or you can say पहिला उकार. ठीक आहे. आता नेक्स्ट स्लाइडला मॅम रीडिंग करूया. आपण छान छान चित्र बघूया आणि त्या चित्रांची मराठीमध्ये नावं वाचूया. वी स्टार्ट फ्रॉम छोटा उकार चिन्ह. ओके. क्लास 2, लेट्स सी अँड विल रीड दिस. बघा फर्स्ट पिक्चर आहे ना, पहिलं चित्र क्लास 2 किती छान आहे. ती कोण आहे? ब ला एक काना बा, ह ला छोटा उकार हू आणि ल ला मोठी वेलांटी ली. बाहुली. This way you have to read the word class 2. Okay. Bahuli, doll. Okay, Bahuli in Hindi we said गुडिया. मराठी मध्ये बाहुली, in English doll. So sweet na class 2. Next one. घला छोटा उकार घू, ब आणि ड घुबड आऊल. हिंदी मध्ये उल्लू, इंग्लिश मध्ये आऊल आणि मराठी मध्ये बोलायचं घुबड. ओके, घुबड. नेक्स्ट वन आहे म ला छोटा उकार मू, क ला छोटा उकार कू आणि ट मुकुट. मुकुट म्हणजे क्राउन, जो ताज पहनते ना ऊपर सर पे, क्राउन, ते मराठीमध्ये म्हणतात मुकुट. ओके. सो इन दिस स्लाइड आपण 3 शब्द रीड केले, वर्ड्स रीड केले. बाहुली मीन्स डॉल, घुबड मीन्स owl and mukut means crown. Okay class 2. Now let's read these all pictures. Okay class 2. बघा balloons है ना. फ ला छोटा उकार फू आणि ग ला एक काना गा, फुगा. फुगा मीन्स balloons. गुब्बारे, हिंदी मध्ये गुब्बारे, but here फुगा. नेक्स्ट आहे ग ला छोटा उकार गु, ल ला एक काना ला आणि ब गुलाब. गुलाब मीन्स रोज. ओके, गुलाब मीन्स रोज. नेक्स्ट आहे द ला छोटा उकार दु, क ला एक काना का आणि न दुकान. दुकान मीन्स शॉप. सो इन दिस स्लाइड वी रीड फुगा, गुलाब and दुकान. Class 2. Now let's read this slide. आता वाचूया हे शब्द. ओके, ज्यामध्ये आहे छोटा उकार मीन्स ऱ्हस्व उकार. फर्स्ट आहे झुरळ. झ ला छोटा उकार झू, र आणि ळ. ओके, ळ झुरळ. ळ, नॉट ल, हा, ळ. झुरळ. झुरळ means cockroach. Okay. The next one आहे त ला छोटा उकार तू, ळ आणि स, तुळस. त ला छोटा उकार तू, ळ आणि स, तुळस. हिंदी मध्ये तुलसी, तुलसी. मराठीमध्ये तुळस. नेक्स्ट आहे म, न ला छोटा उकार नू आणि क ला एक काना का,
मनुका. ओके. नेक्स्ट आहे बुधवार. बुधवार व ला छोटा उकार बु, ध व ला एक काना वा आणि र. बुधवार. बुधवार means Wednesday. Okay, class 2. So in this slide आपण 4 शब्द रीड केले. 4 शब्दांचं वाचन केलं. झुरळ, तुळस, मनुका and बुधवार. बुधवार. तुम्ही पण रीड करा. and after the reading तुमचं साऊंड जे आहे, pronunciation जे आहे शब्दांचं with उकार, छोटा उकार and other letters also, ते परफेक्ट असायला पाहिजे, एकदम क्लिअर असायला पाहिजे. उच्चार जो आहे तुमचा शब्दांच्या रीडिंगचा, वाचनाचा, तो स्पष्ट असायला पाहिजे. झुरळ, तुळस, मनुका, बुधवार. दिस वे. ओके. Class 2, this is your notebook writing work slide. Okay, from 6th period onwards, I will not give you the notebook page which I gave in last 5 period. In this period onwards, I will give you the writing work, notebook writing work in a typing work only, typing way only. Okay, so this slide you have to write in your notebook. But please be sure class 2, you will not going to copy the English meaning. English meaning I gave you just for your reference. Okay. You will going to copy only the Marathi words in your notebook. Mukut, Ghubad, Dukan, Budhwar, Fuga, Gulab, Zural, Bahuli, Tulas and Manuka. These 10 words you have to copy in your Marathi notebook. While writing, just leave one line and write. And write kartana bola आणि लिहा. Read and write. Okay. Class 2. Next page you have to write this slide. Okay. Vakya lekhan means the sentence writing. You have to write this 4 sentences. First sentence काय आहे? आई गुलाब आण. आण is an action, means to bring. आई गुलाब आण. Gulab means rose, आई means mother. Okay? Mother bring the rose. Next आहे गुलाबी फुगा bug. Gulabi means pink color. Fuga means balloon. And bug means to see. See the pink balloon. Suhas pulao kha. Kha is action. Kha means to eat. Pulao, rice pulao. We eat now vegetarian pulao, non-veg and all. And Suhas is the name of a boy. Suhas pulao kha. Suhas eat the pulao. Next one. Kusum khali bus. Bus means to sit down. Action word. Bus means to sit. Khali means down. Okay, and Kusum is the name of a girl. Kusum khali bus. Kusum, sit down. So this way you have to write the sentence in your notebook. Ani lihtana, bola ani liha. Read and write. And with this you have to revise the स्वर चिन्ह O, which is called छोटा उकार, ह्रस्व उकार और the पहला उकार. Okay, class 2.